नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी सचिन कदम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अभ्यासाची अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक मेथड शिकणार आहोत, टेक्निक शिकणार आहोत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण वैदिक सिस्टीम मधील किंवा पुरातन काळातील अभ्यासाची ना अशी एक मेथड शिकणार आहोत, जिचा उपयोग करून तुम्ही केलेला अभ्यास अगदी जीवनभर ध्यानात ठेवू शकतात। म्हणजे या ठिकाणी ही जी टेक्निक आहे तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकते। अतिशय महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। ही टेक्निक मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जर इम्प्लिमेंट केली तर 100% खात्रीने सांगतो की तुम्हाला या टेक्निकचा खूप फायदा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करताना सगळ्यात अगोदर स्वामी विवेकानंद यांचं नाव आज घ्यायलाच लागेल, कारण त्यांची मेमरी इतकी शार्प होती की ते एखादी लँग्वेज 7 दिवसामध्ये शिकायचे। त्यांनी जर आयुष्यामध्ये कुठलंही बुक एकदा वाचलं तर ते आयुष्यभर कधीच विसरायचे नाही। म्हणजे त्यांनी एक बुक एकदा वाचलं आणि त्या बुक मधील त्यांना 10 वर्षानंतर जरी विचारलं की या बुक मध्ये कोणत्या पेज वरती कोणत्या पॅराग्राफ मध्ये काय लिहिलेलं आहे, तरी ते पेज नंबर सहित त्या पॅराग्राफ मध्ये काय लिहिलेलं आहे हे सांगू शकत होते। म्हणजे त्यांच्यावर एक बुक वाचत होतो तर एका ठिकाणी मला असं त्या ठिकाणी एक किस्सा त्यांचा वाचलेला मी की एक ते कुठल्या तरी विश्वविद्यालयाची परीक्षा देत होते आणि त्या परीक्षेमध्ये एकूण 20 प्रश्न विचारलेले होते आणि त्यावरती एक नोट लिहिलेली होती की कोणतेही 16 प्रश्न सोडवा। आणि त्यावर स्वामी विवेकानंदांनी काय केलं की उत्तर पत्रिकेमध्ये पूर्णच्या पूर्ण 20 प्रश्न सोडवले आणि नंतर त्यावरती एक नोट लिहून ठेवली की कोणतेही 16 चेक करा। म्हणजे इतका आत्मविश्वास होता त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांची मेमरी इतकी भारी होती। आणि त्यांनी एवढी मेमरी कशी डेव्हलप केली होती तर त्यासाठी त्यांनी वैदिक काळातील काही टेक्निकचा काही मेथडचा उपयोग केला होता आणि त्यासाठी ते खास करून ध्यान, मनन, चिंतन यासारख्या गोष्टींचा ते यूज करायचे। परंतु होतं काय, आजकाल मोबाईलचा जमाना आहे, आपण ध्यान, मनन, चिंतन असं काहीच करत नाहीये। आपल्याला 1 सेकंद वेळ भेटला तर आपण मोबाईल बघतो, 10 सेकंद वेळ भेटला तर मोबाईल बघतो, 10 मिनिटंही वेळ भेटला तरी मोबाईलच बघतो आणि 10 तासही वेळ भेटला तरी आपण मोबाईल मध्येच राहतो। त्यामुळे आपल्याला ध्यान, मनन, चिंतन यासारख्या गोष्टी मध्ये आपल्याकडे वेळ नाही किंवा वेळ असेल तरी आपण त्या गोष्टीवरती वेळ देत नाही। त्यामुळे त्या गोष्टी आपण खूप जरी करू शकत नसलो तरी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय भारी टेक्निक सांगणार आहे, टिप्स मेथड सांगणार आहे, जिचा उपयोग करून तुम्ही तुमची मेमरी पाहिजे तेवढी डेव्हलप करू शकता। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया, एक एक गोष्ट समजून घेऊया। ओके, सगळ्यात पहिलं ना मित्रांनो, ही टेक्निक समजून घेण्याच्या अगोदर आहे ना तुम्हाला हे समजलं पाहिजे की मेमरी कशी काम करते। मेमरी ना आपली सगळ्यांची मेमरी 3 स्टेप मध्ये काम करत असते। त्यातील सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे रजिस्ट्रेशन, दुसरी स्टेप असते ती म्हणजे स्टोअर आणि तिसरी स्टेप असते ती म्हणजे रिकॉल करणे। म्हणजे काय रजिस्ट्रेशन म्हणजे काय, आपले जे सेन्सेस आहेत, आपल्याकडे जे 5 सेन्सेस आहे, 5 जे सेन्स ऑर्गन्स आहेत, त्यांच्याद्वारे आपण इन्फॉर्मेशन गोळा करून आपल्या मेंदूकडे पाठवत असतो। म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा हे जे सेन्सेस आहे, आपले सेन्स ऑर्गन्स आहेत, त्यांच्याद्वारे कुठलेही इन्फॉर्मेशन आपण आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचवत असतो। म्हणजे आता देखील मी बोलतोय तर तुम्ही काय करताय, तुम्ही ती माहिती ऐकताय, बघताय आणि ते इन्फॉर्मेशन तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवताय। मग ही प्रोसेस काय आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन। मग आपला मेंदू काय करतो की ते जी इन्फॉर्मेशन येते त्याला काहीतरी मिनिंग देतो आणि ती सगळी माहिती आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या मेमरी मध्ये साठवतो। मग सेकंड स्टेप काय आहे, स्टोअर करणं। आणि तिसरी स्टेप आहे ती म्हणजे रिकॉल। ज्यावेळेस आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनची गरज असते, समजा एक्झाम मध्ये आपल्याला आन्सर लिहायचं असतं, त्यावेळेस आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनची गरज असते आणि मग आपण आपल्या मेंदूच्या कुठल्या तरी कप्प्यामधून ते आठवून त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे या ठिकाणी काय 3 प्रोसेस आहेत, 3 स्टेप्स आहेत। पहिलं रजिस्ट्रेशन, दुसरं स्टोअर आणि तिसरं रिकॉल। मित्रांनो, यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपली मेमरी चांगली होण्यासाठी, आपली मेमरी आपल्याला हवं ते पाहिजे तेव्हा आठवण्यासाठी किंवा केलेला अभ्यास व्यवस्थित ध्यानात राहावा यासाठी काय व्हायला पाहिजे, तर प्रॉपर रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, प्रॉपर स्टोअर व्हायला पाहिजे आणि आपल्याला प्रॉपर ते रिकॉल करता आलं पाहिजे। या तिन्ही स्टेप्स किंवा या तिन्ही प्रोसेस ज्या विद्यार्थ्याला परफेक्ट करता येतात त्याची मेमरी परफेक्ट असते। त्याला कधीही कुठलाही काही प्रॉब्लेम येत नाही, हवं तेव्हा त्याला हवे त्या गोष्टी आठवतात, प्रॉपर आठवतात, एक्झाम मध्ये पण आठवतात, त्याला त्या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम येत नाही।
आणि मग जर आपल्याला आपली मेमरी, आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला देखील कुठलाही मेमरीचा इश्यू यायला नको, पाहिजे त्या गोष्टी पाहिजे तेव्हा आठवायला पाहिजे, एक्झाम मध्ये सगळे उत्तर आठवायला पाहिजे, तर आपल्याला ह्या 3 प्रोसेस चांगल्या झाल्या पाहिजे. आणि ह्या 3 प्रोसेस चांगल्या होण्यासाठीच आज आपण टेक्निक बघणार आहोत आणि त्या टेक्निकचं नाव आहे 7 रूल. वैदिक काळामध्ये ना अभ्यासाची एक टेक्निक होती, एक मेथड होती, ती म्हणजे 7 रूल. 7 रूल काय होता मित्रांनो बघून घेऊया आणि याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन देखील आपण समजून घेऊया. अगोदर ही टेक्निक काय आहे, 7 रूल्स म्हणतात किंवा वेगवेगळं असतं, त्याला सप्तम पद्धती, वेगवेगळे नावं आहेत, परंतु एक नॉर्मली 7 रूल पद्धत आहे. यामध्ये काय करायचं असतं, खूप भारी टेक्निक आहे. एवढी एक टेक्निक जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर तुमची मेमरी पाहिजे तेवढी तुम्ही डेव्हलप करू शकतात. काय म्हणतो हा रूल, या रूल मध्ये ना पहिली स्टेप आहे की ज्या वेळेस तुम्ही एखादं लेक्चर करतात, एखादा व्हिडिओ बघतात, आता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे किंवा एखादं लेक्चर असेल, तुमचं स्कूलमध्ये लेक्चर असेल, कॉलेजमध्ये लेक्चर असेल, साधारण 45 मिनिटाचं 50 मिनिटाचं एक लेक्चर असतं. तर ते लेक्चर झाल्यावरती तुम्हाला काय करायचंय, त्याच मिनिटाला लेक्चर संपल्या संपल्या तुम्हाला 2 मिनिटं 3 मिनिटं वेळ काढून तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ नोट्स बनवायच्या आहेत. स्वतःच्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये तुम्हाला सेल्फ नोट्स बनवायच्या आहेत. त्या छोट्या असतील तरी चालेल आणि त्यामध्ये त्या नोट्स मध्ये अपेक्षा आहे की तुम्ही फक्त की पॉइंट्स लिहून ठेवावेत. फार डिटेलमध्ये लिहिण्याची गरज नाही. 2 मिनिटं 3 मिनिटांमध्ये की पॉइंट्स तुम्ही लिहून ठेवायचे आहेत. आणि एवढा वेळ मिळतो, प्रत्येक 2 लेक्चर मध्ये 5 मिनिटाचा हमखास ब्रेक असतो. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला त्या लेक्चरचे की पॉइंट्स लिहून ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, 7 तासाच्या आत एकदा रिव्हिजन करायचंय. जी गोष्ट, जे लेक्चर झालं असेल आजच्या, समजा आज तुम्ही कॉलेजला गेलाय, शाळेमध्ये गेलाय, तुम्ही जे काही शिकलेलं असेल ते 7 तासाच्या आत रिवाइज व्हायला पाहिजे. समजा मॅथचं एखादं चॅप्टर झालं असेल, हिस्ट्रीचं असेल किंवा आणखी कुठलं काही असेल, फिजिक्स केमिस्ट्री असेल, फिजिक्स समजा तुम्ही शिकलेलं असाल ना, सकाळी 10 वाजता तुम्ही फिजिक्स शिकलेले, तर 7 तासाच्या आत ते एकदा तरी तुम्हाला परफेक्टली रिवाइज करायचं आहे. सेकंड स्टेप आहे ती म्हणजे सेकंड रिव्हिजन. तुम्हाला 7 प्रहार एका दिवसामध्ये 8 प्रहार असतात, 24 तासामध्ये 8 प्रहार असतात आणि ते 8 प्रहार 7च्या आत किंवा 7 प्रहार मध्ये त्याचं एकदा रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे 24 तासानंतर एकदा रिवाइज व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जी गोष्ट आज शिकलाय, आज तुम्ही 7 तासाच्या आत रिवाइज केलं, तर उद्या पण तुम्हाला कंपल्सरी ते एकदा रिवाइज करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड रिव्हिजन करायचं आहे, ते म्हणजे 7 डेज. 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला परत किंवा 7व्या दिवशी तुम्हाला त्या गोष्टीचं रिव्हिजन करायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ रिव्हिजन 7व्या आठवड्यामध्ये, 7 वीक कंप्लीट होतील किंवा 7व्या आठवड्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट परत एकदा रिवाइज करायची आहे. आणि त्याच्यानंतर फायनल रिव्हिजन करायचं आहे 7व्या महिन्यामध्ये. 7व्या महिन्यामध्ये एकदा तुम्हाला ती गोष्ट फायनल रिवाइज करायची आहे. एवढ्या वेळेस जर तुम्ही गोष्टी रिवाइज केला तर तो जो केलेला अभ्यास आहे तो लाईफ टाइम साठी तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे आणि आयुष्यभर तुम्ही परत कधीही विसरणार नाही. मित्रांनो, आता हा जो रूल आहे, 7 रूल आहे किंवा हा जो सप्तम रूल आहे, हा असा का बनवला गेला आहे किंवा याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे, तर आपण थोडंसं लॉजिक बघूया. काय होतं, असं काय करायला पाहिजे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपण समजून घेऊ की आपला ब्रेन कसा काम करतो. ब्रेन काय करतो, इन्स्टंट, डिस्टॉर्ट, डिलिशन, जनरलायझेशन करतो. म्हणजे काय करतो, समजा उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो समजण्यासाठी. समजा आपण एखाद्या मार्केटमध्ये गेलो, तिकडे 1000-2000 लोक आहेत, खूप गर्दी आहे, भीड आहे आणि ते सगळे आपल्या डोळ्यासमोरच जात आहे. सगळी ती इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचते. परंतु आपला ब्रेन काय करतो, ते 2-3 हजार लोकांचे चेहरे ध्यानात ठेवतो का? तिथे चाललेलं सगळं मार्केटमधील सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते सगळ्या ध्यानात ठेवतो का? नाही. तर ब्रेन काय करतो, जेवढं त्याला कामाचं वाटतं ना तेवढंच ठेवतो, बाकी सगळं तो डिलीट करतो. मग त्या ठिकाणी 3 प्रोसेस असतात, डिस्टॉर्ट, डिलिशन, जनरलायझेशन. त्यातली सगळ्यात महत्वाची करतो ते म्हणजे डिलिशन. तर बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 99% इन्फॉर्मेशन आपला ब्रेन मेंदू डिलीट करून टाकतो आणि इन्स्टंट करतो, त्याच ठिकाणी करतो. तर होतं काय, ज्यावेळेस आपण एखादं लेक्चर करतो ना 40 मिनिटाचं 50 मिनिटाचं, त्याच वेळेस ब्रेन काय करतो, त्याला जे महत्वाचं वाटत नाही त्या लेक्चर मधलं ना तो लगेच डिलीट करतो. मग त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, ते सगळं डिलीट करतो किंवा त्याच प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचंय, ते लेक्चर संपल्या 2 मिनिटे 3 मिनिटे 5 मिनिट वेळ काढून त्यातले की पॉइंट लिहून ठेवायचे आहे. कधी लिहायचे, तुमच्या ब्रेनने ते डिलीट करायच्या अगोदरच लिहून ठेवा, महत्वाचे. नाहीतर तुम्हाला 1-2 तासाने त्या गोष्टी आठवणार नाही, संध्याकाळी ते आठवणार नाही. त्यामुळे पहिल्या त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला की पॉइंट्स काढून ठेवायचे आहे.
प्लस ब्रेन काय करतो मित्रांनो, अतिशय महत्वाची पुढची स्टेप आहे ती म्हणजे की आपण रात्री ज्यावेळेस झोपतो ना, रात्री झोपल्यानंतर आपला ब्रेन काय करतो, जेवढी पण इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेन मध्ये आलेली असते दिवसभरामध्ये, तर त्या ब्रेनला व्यवस्थित अनालाइज करतो, त्या इन्फॉर्मेशनला स्टोअर करतो आणि जे कामाचं नाहीये, जो कचरा ब्रेनला वाटतो, ते लगेच तो ब्रेन मधून आउट करतो, ते काढून टाकतो. म्हणजे जर आपण आज जे शिकलेलं आहे आणि रात्री आपण ज्यावेळेस झोपू आणि ज्यावेळेस ब्रेन कामाला लागेल त्यावेळेस तो ब्रेन काय करेल, ते अनालाइज करेल पूर्ण इन्फॉर्मेशन आणि त्याला जे विनाकामाचं वाटतं ते सगळं डिलीट करून टाकणार. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जे काही शिकलेलं असेल ते 7 तासाच्या आत तुम्हाला, म्हणजे झोपण्याच्या आत, रात्रीचं झोपण्याच्या आत तुम्हाला रिवाइज करायचं आहे, जेणेकरून तुमच्या ब्रेनला कमांड जाईल की हे महत्वाचं आहे. ही जी गोष्ट आहे ना, ही जवळपास आता तिसऱ्यांदा घडते. म्हणजे एकदा लेक्चर मध्ये शिकला, दुसऱ्यांदा की पॉइंट्स काढले, तिसऱ्यांदा तुम्ही रिवाइज केलं. म्हणजे ही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे आणि ही इन्फॉर्मेशन आपण साठवली पाहिजे. म्हणजे ब्रेनला त्या ठिकाणी कमांड जाणार आहे जर तुम्ही झोपायच्या अगोदर रिव्हिजन केलं. म्हणून 7 तासाच्या आत रिव्हिजन करणं खूप महत्वाचं असतं की जेणेकरून ब्रेन ती इन्फॉर्मेशन साठवून ठेवील, त्याला डिलीट करणार नाही. त्याच्यानंतर आणखी पुढचं पॉइंट आहे ते म्हणजे डेंड्राइट लाईफ सायकल. डेंड्राइट काय असतं मित्रांनो, कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेन मध्ये, जे ब्रेनचे सेल्स असतात, जे न्यूरॉन्स असतात, त्या ठिकाणी ना सिनॅप्सिस आणि डेंड्राइटच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टोअर केले जातात. सिनॅप्सिस म्हणजे काय की एखादी अशी इन्फॉर्मेशन की ज्यावरती 2 न्यूरॉन्स आहे आणि त्यांचा असं एक, त्या 2 न्यूरॉन्सचा ना असा एक जॉईंट बनतो आणि याला सिनॅप्सिस म्हणतात. या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते. परंतु ही जर काहीतरी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, जे काही आपण शिकतोय, ऑलरेडी शिकलेलो आहे आणि ते परत त्याच गोष्टी शिकतोय, त्यावेळेस या ठिकाणी अशी स्टोअर होते. परंतु जर इन्फॉर्मेशन नवीन असेल ना, नवीन काही गोष्टी शिकत असेल ना, त्यावेळेस काय होतं, समजा हा आहे न्यूरॉनचा सेल आणि त्या ठिकाणी आहे ना असं जशा झाडाच्या फांद्या बनतात ना, असं डेंड्राइट सारखा अवयव त्या ठिकाणी तयार होतो किंवा ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी साठवली जाते आपल्या ब्रेनच्या सेलमध्ये. आणि ह्या डेंड्राइटचं आहे ना एज साधारण 7 दिवसांचं असतं. म्हणजे 7 दिवसानंतर हे डेंड्राइट हळूहळू मरायला लागतं किंवा नष्ट व्हायला लागतं, म्हणजे ती इन्फॉर्मेशन नष्ट व्हायला लागते. त्यामुळे 7 दिवसानंतर आपल्याला रिव्हिजन करणं आवश्यक आहे. याच पद्धतीने परत ते 7 आठवड्यानंतर रिव्हिजन करणं यासाठी गरजेचं आहे की परत 7 आठवड्यानंतर आहे ना ते डेंड्राइट परत नष्ट व्हायला लागतं. त्यामुळे जे रिव्हिजन, जे 7चा फॉर्म्युला दिलेला आहे, तो 7चा फॉर्म्युला याच्यासाठीच आहे की ती इन्फॉर्मेशन तुमच्या ब्रेन मधून नष्ट होऊ नये, डिलीट होऊ नये, म्हणून त्या वेळेस ते रिव्हिजन करणं आणि आपल्या ब्रेनला कमांड देणं की हे सगळं महत्वाचं इन्फॉर्मेशन आहे आणि हे डिलीट व्हायला नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे, हे आपल्याला पुढे लागणार आहे. मग आपण परत एकदा समजून घेऊ की आपण काय काय केलं होतं. सगळ्यात पहिलं, तुम्ही लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये की पॉइंट्स काढायचे आहे. फर्स्ट रिव्हिजन 7 आवर्सच्या आत करायचं आहे, कारण तुम्ही रात्री जर झोपले तर अर्धी 90% इन्फॉर्मेशन डिलीट होणार आहे. त्याच्यामुळे अगोदर तुम्हाला रिवाइज करायचं आहे. तुम्हाला सेकंड डे 7 प्रहरच्या आत याच्यासाठी रिवाइज करायचं आहे, किंवा रात्री झोपामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी जर आपल्या मेंदूने डिलीट करून दिल्या असतील तर तुम्हाला ती रिवाइज करून परत आपल्या ब्रेनला ऑर्डर द्यायची आहे की हे महत्वाचं होतं, हे डिलीट करू नको. म्हणून तुम्हाला शिकलेल्या गोष्टी दुसऱ्या दिवशी परत रिवाइज करायच्या आहे. थर्ड रिव्हिजन तुम्हाला 7व्या दिवशी करायचं आहे. याचं कारण की ते इन्फॉर्मेशनचे जे डेंड्राइट बनलेलं असेल ते 7 दिवसानंतर हळूहळू नष्ट व्हायला लागतं. त्याच्यानंतर फोर्थ रिव्हिजन तुम्हाला 7 वीक मध्ये आहे. तुम्हाला ते डेंड्राइट स्ट्रॉंग होण्यासाठी, सिनॅप्सिस मध्ये कन्वर्ट होण्यासाठी, ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सॉलिड बनण्यासाठी तुम्हाला 7th वीक मध्ये रिव्हिजन करायचं आहे. आणि फायनल रिव्हिजन तुम्हाला 7 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 7 महिन्यामध्ये एक फायनल रिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट एक्झामला जाऊ शकतात. तर मित्रांनो, या 7 रूलच्या पाठीमागचं जे सायन्स आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं, आणि पुरातन काळामध्ये हा 7 रूल यूज व्हायचा, अप्लाय करायचे, आणि याच्याबरोबरच आणखी 2-3 गोष्टी, महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. फक्त हा रूल फॉलो होऊन तुम्हाला गोष्टी लाईफ टाइम तुमच्या ध्यानामध्ये नाही राहणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 2-3 आणखी महत्वाच्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. अतिशय महत्वाच्या ऍक्टिव्हिटी आहेत, आणि त्या काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो. ओके, त्यातील सगळ्यात पहिलं की तुम्ही अभ्यास करताना काही काळजी घ्यायची आहे. काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसाल ना, त्यावेळेस तुम्ही किती तास अभ्यास करत असाल, 3 तास, 4 तास, 5 तास, तर तुम्हाला काय करायचं आहे, 1-1 तासाचा अभ्यासाचं शेड्यूल बनवायचं आहे. 1-1 तासाचा. ते 1 तासामध्ये काय करायचं, 1 तासाचा जो स्पॅन असेल, अभ्यासाचा टाइम असेल, त्यामध्ये काय करायचं,
इथे पण 7चाच रूल थोडासा अप्लाय केलेला आहे आपण. त्या ठिकाणी काय करायचं, 7चा स्क्वेअर होतो 49, तर 49 किंवा 50 मिनिटं पकडून चला राऊंड फिगर. 50 मिनिटे तुम्हाला एक टॉपिक घेऊन तो परफेक्ट समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं, एका खुर्चीवर बसायचं, प्रॉपर जसं आपण मेडिटेशनला बसतो असं बसायचं आणि काय करायचं, डोळे बंद करायचे, 7 डीप ब्रीथ घ्यायचे, म्हणजे श्वास घ्यायचे खोलवर, पोटामध्ये मोठे श्वास घ्यायचे, पोटात थांबून ठेवायचे आणि नंतर सोडायचं. असं 7 वेळेस करायचं. 7 वेळेस डीप ब्रीथ घ्यायचे, डोळे बंद करून डीप ब्रीथ घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही 50 मिनिटं जे काही शिकलेला असाल, 50 मिनिटं जे काही शिकलेलं असाल ते सगळं आपल्या ब्रेन मध्ये परत ते सुरू करायचं. व्हिडिओच्या रूपात सुरू करा, रिव्हिजनच्या रूपात सुरू करा, परंतु मागच्या 50 मिनिटांमध्ये जे काही झालेलं असेल ते परत ब्रेन मध्ये परत एकदा रिवाइज करायचं आहे. आणि 7 मिनिटाचा टाइम सफिशियंट आहे. असं 7 मिनिटं तुम्हाला डोळे बंद करून सगळं काही रिवाइज करायचं आहे. आता मित्रांनो, हे करण्याचं रिझन काय मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला मेमरीच्या 3 स्टेप सांगितल्या होत्या, 3 प्रोसेस सांगितल्या होत्या, रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर स्टोअर आणि रिकॉल. तर हे प्रॉपर स्टोअर होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मित्रांनो, काय होतं, तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण सांगतो. समजा एक खूप मोठी लायब्ररी आहे जिच्यामध्ये लाखो बुक्स आहेत आणि ते बुक्स काय आहेत, इन्फॉर्मेशन आहे. आणि जर समजा त्या लायब्ररीमध्ये फक्त बुक्स अशा आपण रचत गेलो, असा ढिगारा करत गेलो, तर काय होईल, नंतर ती बुक्स सापडणार नाही आपल्याला, पाहिजे ती बुक्स त्या ठिकाणी सापडणार नाही. परंतु ती जर आपण प्रॉपर मॅनेज केली, प्रॉपर अलाइनमेंट केली, प्रॉपर शोकेसला बुक्स लावून ठेवले, त्यांचं एक आपण प्रॉपर रजिस्टर बनवलं, त्या ठिकाणी एबीसीडी वाईज किंवा जेनर वाईज ते बुक्स लावून ठेवले, तर आपल्याला ते व्यवस्थित सापडतात, पटकन सापडतील. किंवा लायब्ररीमध्ये आपण कोणत्याही जातो तर तिथे त्यांच्याकडे प्रॉपर मेंटेन केलेलं असतं कोणतं बुक कुठे ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांनी काय केलेलं असतं, प्रॉपर त्या ठिकाणी स्टोअर केलेलं असतं. तर ही मेमरी देखील, ही इन्फॉर्मेशन देखील आपल्या ब्रेनमध्ये प्रॉपर स्टोअर होण्यासाठी काय करायचं असतं, की डोळे बंद करून जी ऍक्टिव्हिटी करतो ना, त्याने काय होतं की ती आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्टोअर होते आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असते तेव्हा ते आपण इझिली रिकॉल करू शकतो आणि विसरत देखील नाही. त्यामुळे ह्या 2-3 ऍक्टिव्हिटी अतिशय महत्वाच्या आहेत या तिन्ही प्रोसेस चांगल्या होण्यासाठी. स्टोअर, रजिस्ट्रेशन, स्टोअर आणि रिकॉल, त्यासाठी ह्या 2-3 ऍक्टिव्हिटी आपल्याला करायच्या आहेत आणि 7 मिनिट सफिशियंट वेळ आहे, तेवढ्या वेळामध्ये तुम्ही ते करू शकतात. तर मित्रांनो, आणखी काय महत्वाचं आहे ते बघूया. आणखी एक अतिशय महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे की तुम्हाला संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही झोपायला जातात तर झोपण्याच्या जवळपास 1 ते 1.5-2 तास अगोदर तुम्हाला मोबाईल बाजूला करायचा किंवा स्विच ऑफ करून ठेवून द्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बेडवरती झोपायला जाल त्यावरती तुम्हाला त्यावेळेस 30 मिनिटं, दिवसभरामध्ये जे काही शिकलेलं असेल ते तुम्हाला 30 मिनिटं रिवाइज करायचं आहे. 30 मिनिट्स बेडवरती झोपल्या देखील तुम्ही करू शकता. तर याने काय होतं की तुम्ही ज्यावेळेस झोपेच्या अवस्थेमध्ये जातात ना, त्यावेळेस आपण डायरेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड बरोबर कनेक्ट झालेलो असतो आणि त्यावेळेस डायरेक्ट गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण कमांड देऊ शकतो आणि त्या वेळेमध्ये तुम्ही ज्या गोष्टी रिवाइज कराल ना त्या तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जाऊन स्टोअर होतात. त्यामुळे तुम्हाला बेडवरती गेल्यानंतर 30 मिनिटे दिवसभरातील सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या रिवाइज करायच्या आहेत. त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या इतर कुठल्याही गोष्टी माइंड मध्ये आणायच्या नाहीत. आणि दुसरं, ज्या गोष्टी तुम्ही बेडवरती रिवाइज कराल ना, तो ब्रेनला पण तो एक सिग्नल जातो की हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे आपल्याला चांगल्या पद्धतीने स्टोअर करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील तरी आपण एकदा परत रिव्हिजन करून घेऊया की काय काय करायचंय. ओके, आणखी एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे मी हे जे काही सांगतोय ना, हे तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी मिनिमम 30 दिवस करायचं आहे. 30 डेज तुम्ही करा, त्याच्यानंतर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट यामध्ये बघायला भेटतील. 1 किंवा 2 किंवा 4 दिवस, आठवडाभरामध्ये तुम्हाला काहीच समजणार नाही किंवा काहीच वाटणार नाही की याने आपल्याला काही फायदा होतोय. परंतु जर तुम्ही ह्या गोष्टी 30 दिवस केल्या तर याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. ओके, तर मित्रांनो, आपण एकदा रिवाइज करू. तुम्हाला काय काय करायचं एकदम शॉर्ट मध्ये रिकॅप घेऊया. सगळ्यात अगोदर तुम्हाला लेक्चर झाल्यावर की पॉइंट्स काढायचे 2 ते 3 मिनिटात. पहिलं रिव्हिजन 7 तासाच्या आत, दुसरं रिव्हिजन 7 प्रहर म्हणजे 24 तासाच्या आत किंवा 24 तासांनंतर, म्हणजे एक आज जे शिकलेलं आहे ते तुम्हाला उद्या रिवाइज करायचं आहे. थर्ड रिव्हिजन 7व्या दिवशी किंवा 6व्या, 7व्या, 8व्या, परंतु त्या 7व्या दिवसाच्या आसपास तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. फोर्थ रिव्हिजन 7व्या आठवड्यामध्ये तुम्हाला फोर्थ रिव्हिजन करायचं आहे आणि फायनल रिव्हिजन तुम्हाला 7 महिन्यामध्ये, 6व्या 7व्या महिन्यामध्ये एकदा
करायचा आहे। नेक्स्ट काय आहे की तुम्हाला अभ्यासाला बसताना 1-1 तासाच्या स्पॅन मध्ये बसायचं आहे। 50 मिनिटाचा तुम्हाला स्लॉट अभ्यासासाठी घ्यायचा आहे। 50 मिनिटानंतर काय करायचं की जसं मेडिटेशनला बसतो असं डोळे झाकून बसायचं आहे। 7 तुम्हाला श्वास, डीप श्वास घ्यायचे आहे मोठे। याने काय होतं, हे श्वास घेतल्याने काय होतं की तुमचं मन शांत होतं, तुम्ही डायरेक्ट सबकॉन्शियस माइंड बरोबर जोडले जातात, म्हणजे त्या ठिकाणी स्टोरेजची प्रोसेस चांगली होते। तर तुम्हाला काय करायचंय, 7 मिनिटामध्ये ना त्या ठिकाणी 7 मिनिटं बसायचं आहे आणि सगळा 50 मिनिटात केलेला अभ्यास रिवाइज करायचा आहे। बाय चान्स तुम्हाला जर तो 50 मिनिटं केलेला अभ्यास नाहीच आठवला ना, परत 50 मिनिटं बसा, परत तो चांगला अभ्यास करा आणि परत 7 मिनिटं बसून तो सगळं तुम्हाला त्या ठिकाणी रिवाइज करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बेडवरती गेल्यावर 30 मिनिटांमध्ये दिवसभरात तुम्ही जेवढा कोणताही अभ्यास केलेला असेल, जो काही पण अभ्यास केलेला असेल, तो सगळा तुम्हाला रिवाइज करायचा आहे। त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला फक्त अभ्यासाच्या गोष्टी आठवायच्या आहेत, इतर कुठल्याही गोष्टी आठवायच्या नाहीत। ही 30 मिनिटाची ऍक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे। किमान तुम्ही 30 दिवस ही ऍक्टिव्हिटी करा, याचा तुम्हाला खूप खूप फायदा होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ऑटोमॅटिक करायला लागेल। मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, खूप डीप प्रोसेस आहे किंवा खूप महत्त्वाची मेथड आहे ही। मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवरती कमेंट करा। आणखी एखादी टेक्निक तुम्हाला शिकायची असेल तर ते सांगा, आणखी वेगवेगळ्या टेक्निक्स देखील मी तुम्हाला या ठिकाणी शिकवू शकतो। आणि आपल्या टार्गेट अकॅडमीच्या या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका। तर मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया।